दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यावरती एंजिओग्राफी ही शस्त्रक्रिया सुरू आहे। ललावती रुग्णालयामध्ये थोड्याच वेळात या संदर्भातली एक पत्रकार परिषद होईल, मेडिकल बुलेटिन होईल आणि या मेडिकल बुलेटिनमधून कोकाटेंच्या प्रकृतीबाबत रुग्णालय प्रशासन माहिती देईल आणि त्यानंतरच या सगळ्या संदर्भात काय निर्णय होतो, कोकाटेंना अटक होणार का, कोकाटेंची प्रकृती कशी आहे त्याच्यावरती सगळा निर्णय हा अवलंबून आहे। कोकाटेंवरती एंजिओप्लास्टी चालू आहे, एंजिओग्राफी सुरू आहे आणि या एंजिओग्राफीच्या निर्णयानंतर प्रशासन काय म्हणतंय, रुग्णालय प्रशासन काय म्हणतंय त्यावर पुढची कारवाई अवलंबून आहे। त्यामुळे थोड्याच वेळात पार पडणाऱ्या मेडिकल बुलेटिनकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। माणिकराव कोकाटे यांच्यावरती नक्की आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। लीलावती रुग्णालयामध्ये थोड्याच वेळामध्ये एक पत्रकार परिषद होईल, मेडिकल बुलेटिन ज्याला आपण म्हणतो हे मेडिकल बुलेटिन पार पडेल आणि या मेडिकल बुलेटिनमधून कोकाटेंच्या प्रकृतीविषयीची अधिक माहिती समोर येईल। दरम्यान माणिकराव कोकाटेंवरती एंजिओग्राफी शस्त्रक्रिया सुरू असल्याचं समजतंय। ही शस्त्रक्रिया संपल्यानंतर हे मेडिकल बुलेटिन पार पडेल। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या सगळ्या संदर्भात माहिती देत आहेत। ज्योत्स्ना, कोकाटेंवरची शस्त्रक्रिया संपली आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण त्यानंतरच मेडिकल बुलेटिन होईल। अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की जी सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे माणिकराव कोकाटे यांच्या पुनर्याचिका जी यांनी दाखल केलेली होती, रीट पिटिशन, त्याची सुनावणी जी आहे ती सध्या सुरू आहे। मात्र शेवटचा भाग जो आहे तो आलेला आहे। मात्र या सुनावणीच्या दरम्यान रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत त्यांनी 3 महत्त्वपूर्ण दावे मांडलेले आहेत। एक म्हणजे ज्या वेळेस शासकीय घरांसाठी कागदपत्र तयार करण्यात आली होती तेव्हा त्यामध्ये दाखवलेलं उत्पन्न हे खरंच होतं, त्याचबरोबर ज्या कागदपत्रांवरती सह्या करण्यात आलेल्या आहेत कोकाटे कुटुंबियांकडनं त्या कुटुंबियाकडनं सह्या केलेल्या त्या फॉर्जरी असू शकत नाही, त्या फ्रॉड असू शकत नाही, तर आमच्याच कुटुंबियांनी म्हणजे कोकाटे कुटुंबियांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या होत्या। त्यामुळे नाशिक सत्र न्यायालयाने जे फॉर्जरीचा आरोप लावलेला आहे तर सह्या कुणाच्या कशा काय फॉर्जरी असू शकतात अशा प्रकारचा एक सवाल जो आहे तो रवींद्र कदम हे माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी उपस्थित केलेला आहे। याच सोबत जो उत्पन्नाचा दाखला देण्यात आलेला होता तो सुद्धा खरा असल्याचा, कारण ज्यावेळेस आम्ही कागदपत्र शासकीय घरासाठी सबमिट केली होती त्यावेळेस कोकाटे कुटुंबियाचं उत्पन्न हे तेवढंच होतं आणि सदनिका जेव्हा हाती आली तेव्हा मात्र आर्थिक एखाद्या कुटुंबाचा आर्थिक निकष जो आहे तो ज्यावेळेस कागदपत्र बनवण्यात आली तेव्हा वेगळा होता आणि शासकीय निवास ज्यावेळेस हाती आले 1994ला त्यावेळेस त्यांचं आर्थिक त्यांच्या कुटुंबाचं जे उत्पन्न होतं ते वेगळं होतं। अशा प्रकारचा एक युक्तिवाद रवींद्र कदम यांनी या कोर्टामध्ये मांडलेला आहे। याशिवायच जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे की म्हणजे सरकारी वकिलांकडनं माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जो दावा करण्यात आला तो असा आहे की माणिकराव कोकाटे यांच्या संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांचे भाऊ आणि माणिकराव कोकाटे या दोघांमध्ये एकच रेशन कार्ड असून सुद्धा त्यांनी जे आहे ती 2 घरं लाटलेली आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की या शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये एक घर नाही तर 2 घरं आहेत। एका रेशन कार्डवरती 2 घरं कशी काय उपलब्ध झाली, एकाच कुटुंबियाला एक रेशन कार्ड असताना त्यांना 2 सदनिका कशा काय देण्यात आल्या, अशा प्रकारचा सवाल जो आहे तो सरकारी वकिलांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात युक्तिवाद उपस्थित केलेला आहे। याचबरोबर 25 एकर जमीन जी कोकाटे कुटुंबियाच्या नावावरती होती त्या जमिनीचा सुद्धा दाखला किंवा ती जमिनीचा उल्लेख जो आहे तो त्यांनी त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये दिला नव्हता। पण मात्र ज्या वेळेस त्यांना एक बंदूक घ्यायची होती, बंदुकीचं लायसन्स घ्यायचं होतं, त्यावेळेस मात्र त्यांनी 25 एकर जमिनीचा उल्लेख दिलेला आहे। त्यावेळेस मात्र त्यांनी कुटुंब वेगळं असल्याचं सांगितलं आहे। याचाच अर्थ सदनिका घेताना माणिकराव कोकाटे यांनी त्यांचं आर्थिक उत्पन्न वेगळं दाखवलं आणि ज्यावेळेस त्यांना एका बंदुकीचं लायसन्स हवं होतं त्यावेळेस माणिकराव कोकाटे यांनी त्यांचं उत्पन्न वेगळं दाखवलं होतं। 25 एकर जमिनीचा उल्लेख जो आहे तो शासकीय निवास घेताना माणिकराव कोकाटे यांच्या कुटुंबियांनी दाखवलं नव्हतं, अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे। आता या संपूर्ण युक्तिवादामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रवींद्र कदम जे आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते
राहुल गांधी आणि त्याचबरोबर जे आहे ते सुनील केदार यांचा सुद्धा उल्लेख जो आहे या प्रकरणामध्ये आजच्या सुनावणीमध्ये झाला. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांना जेव्हा तत्काळ 2 वर्षाची सजा त्यांना सुनावण्यात आलेली होती, शिक्षा ठोठावण्यात आलेली होती, त्यावेळेस राहुल गांधी यांची खासदारकी तर तत्काळ रद्द केलीच. शिवाय आपल्याला आठवत असेल की राहुल गांधी यांना त्यांच्या घरातून सुद्धा म्हणजे शासकीय त्यांचं जे घर होतं त्यातून सुद्धा निघावं लागलं होतं. त्याचबरोबर सुनील केदार जे काँग्रेसचे आहेत त्यांची सुद्धा ज्यावेळेस त्यांना कोर्टाने 5 वर्षाची शिक्षा ठोठावली होती बँकेच्या घोटाळ्या प्रकरण, त्यावेळेस सुद्धा सुनील केदार जे आहेत त्यांची आमदारकी तत्काळ रद्द करण्यात आली होती. मग माणिकराव कोकाटे यांना वेगळा नियम कसा काय लागू होऊ शकतो, अशा प्रकारचा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नक्कीच म्हणजे ज्योत्स्ना आपल्याला या बाबतीमध्ये स्पष्टपणे म्हणता येतं की याच्या पाठीमागची जी राजकीय पार्श्वभूमी आहे आणि आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकीचे वारे वाहत आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना सातत्यानं घडत आहेत. विरोधक सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला पेचात आणण्यासाठी प्रयत्न करतायत आणि एकूणच या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही घटना घडत आहेत त्या सगळ्याच महत्त्वाच्या आहेत. आपण या सगळ्या घटनेकडे लक्ष ठेवून राहा. आपल्या पुढच्या बुलेटिन्समध्ये या बाबतीतल्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया.